शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं युट्यूब चॅनलला डॉक्टर किसानच्या खूप खूप स्वागत. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. रिकट केलं, रिकट नंतर ओलांडा असा तयार केला. आता पुढच्या 1 महिन्यात काडी कशी तयार करायची, परिपक्वता कशी मिळवायची, त्यासाठी 2-3 फवारण्या आणि स्लरीचं नियोजन आजच्या व्हिडिओमधून मी देणार आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव पुंडलिक लिंबाजी पाटील, वाडगाव. मोबाईल नंबर 94 035 47 749. हा रिकटचा प्लॉट तुम्ही डॉक्टर किसानकडे रजिस्टर केला. बरोबर आज जवळजवळ 80-85% ओलांडे तयार झाले. बरोबर बरोबर. आता ह्या काड्या आपल्याला तयार करायच्या आहे. ह्या ज्या काड्या आहे याचं सपकेन आपल्याला असं चौथ्या पानावर करायचं. रिकटचं सपकेन चौथ्या पानावर करायचं, ही गोष्ट लक्षात ठेवा. हा शेंडा इथं बांधून घ्यायचा, हा स्टॉप करायचा, आलं लक्षात. हा इकडे स्टॉप करायचा आणि ह्या ज्या काड्या आहे, मधल्या ज्या काड्या आहे, इथं आपल्याला सपकेन करायचंय. आणि ह्या काडीची परिपक्वता, खोडाची परिपक्वता आपल्याला करण्यासाठी 2 महत्वाच्या स्लऱ्या मी तुम्हाला सांगतो. तत्पूर्वी पाटील साहेब, एक मला प्रश्न विचारायचा आहे. डॉक्टर किसानची माहिती कुठून मिळाली तुम्हाला? आपल्या युट्यूब चॅनलवरच बघून. मग त्याच्यानंतर तुम्ही ऑफिसला संपर्क केला, हो प्लॉट रजिस्टर केला बरोबर. आणि जे युट्यूबला बघितलं की सुंदर असे प्लॉट असतात, जसा हो. आपला व्हिडिओ आहे, तो विश्वास ठेवून तुम्ही प्लॉट रजिस्टर केला. काय वाटलं तुम्हाला? खरोखर प्लॉट रजिस्टर करून फायदा झाला का? काही फायदा झाला म्हणजे आमचे जुने प्लॉट होता SSNचा, हा. ओव्हरलोड असल्यामुळं थोडंसं गायडन्स मिळाल्यामुळं डिक्रोशीचं प्रमाण आलंच नाही आलंच नाही. त्याच्यामुळं मग पुढचे प्लॉट 2 प्लॉट केले आता, रजिस्टर केले. रिकटला काय फायदा मिळाला तुम्हाला? योग्य रिकट- वेळी झालं का तुमचं? रिकटला फायदा असा मिळाला का ग्रोथ आणि शूट व्यवस्थित निघायला लागले. आता तुम्हाला 2 जूनला बाहेर जायचंय. हो. आज तारीख आहे 16 एप्रिल 2026. अजून आपल्याकडे आहे हे 15 दिवस आणि मेचा पूर्ण महिना. तर 1.5 महिन्यात मी तुम्हाला 2ला जायचंय. मी 30 मे किंवा 1 जूनला येईल. त्यावेळेस काडीची परिपक्वता सगळी कशी करायची, त्याच व्हिडिओचा संदर्भ आहे. या स्टेजला आपल्याला पहिली स्लरी द्यायची. त्या ठिकाणी डॉक्टर किसान स्लरी, ज्याला आपण म्हणतो, एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 5 किलो झिंक सल्फेट, 500 ग्रॅम फेरस, 4 किलो गुळ, हे 2 दिवस भिजवून घ्या. त्यांनी टाकलंय, ती स्लरी तयार केलेली, ती उद्या किंवा परवा देणार आहे. आता ही स्लरी झाली, त्याच्यानंतर 1-2 दिवस जाऊ द्या. एक्सपोर्टचं काम नाही, साधं काम आहे. तिथं लिओशिन 200 लिटरला 200 मिली, कॅब्रिओटॉप 300 ग्रॅम, 05234 500 ग्रॅम, लगेच 2 दिवस जाऊ द्या. या कवळ्या फुटी ज्या आहेत याच्यावर तुम्ही जिथं शेंडा मारणार आहे किंवा या कवळ्या फुटी आहेत, या ज्या कवळ्या फुटी तुम्हाला दिसतात, याच्यावर थ्रिप्सचा अटॅक होईल, पांढऱ्या माशीचा अटॅक होईल, लाल कोळीचा अटॅक होईल. तर तिथं तुम्हाला फवारणी करायची. जेमिझोन 200 लिटरला 250 मिली, सनरोप 500 मिली, इमिडा 100 मिली. आता हे 2 फवारण्या झाल्या. तिसरी फवारणी घेत असताना 2-3 दिवस जाऊ द्या. तिसरी फवारणी करपा येऊ नये, झांतू येऊ नये, त्याचप्रमाणे डाउनी मिल्डू, पावडरी मिल्डू येऊ नये म्हणून स्पॉट किलर 250 मिली आणि कोसाईड 200 ग्रॅम असा एक स्प्रे करा. आता पहिली स्लरी तुम्ही दिली, त्याच्यानंतर सपकेन केलं, सपकेन फुटून यायला लागलं, त्यावेळेस तुम्हाला एक फवारणी करायची. तिथं बर्ड कव्हर 500 मिली, 05234 1 किलो आणि बोरान 100 ग्रॅम. त्यानंतर जसंही सपकेन तुमचं फुटून आलं, खाली खोड परिपक्वतेच्या दिशेने पांढरं पडायला लागलं. हे जे खोड आहे इथं जसं पांढरं पडतंय, हे बघा, याची मॅच्युरिटी जर मिळवायची असेल तर एक स्लरी तुम्हाला पहिल्या स्लरी नंतर 15 दिवसांनी स्लरी द्यायची आहे, जेणेकरून तुमचा खोड मजबूत होईल, त्याचप्रमाणे मॅच्युरिटी चांगली येईल, वरती काडी चांगली तयार होईल आणि तुम्हाला पहिल्या वर्षी माल घेण्याला खूप मदत मिळेल. ती स्लरी आहे एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवडी आणि त्याच्यासोबत तुम्हाला द्यायचे 500 मिली फक्त जेमिझोन. ते का द्यायचे कीटकनाशक? की जेणेकरून पहिल्या वर्षी खोडकिडीचा प्रॉब्लेम येऊ नये, मिलीबगचा प्रॉब्लेम येऊ नये, सातत्याने कीटकनाशकांच्या फवारण्या करायची गरज येऊ नये म्हणून अशा पद्धतीने 4 किलो गुळ, जेमिझोन 500 मिली आणि त्याच्यासोबत 4 स्ट्रोक 5 लिटर आणि 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवडी. 4 स्ट्रोक भिजत टाकू नका तुम्ही. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, सिंगल सुपर फॉस्फेटची निवडी एका ड्रममध्ये ठेवा, तिची निवडी तयार करा, फक्त निवडी घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जेमिझोन 500 मिली टाका, गुळाचं पाणी करून घ्या, ते पाणी त्याच्यात टाका, 5 लिटर 4 स्ट्रोक टाका. एवढं स्पष्टीकरण देऊनही शेतकरी फोन करतात. तरी ठीक आहे, नीट व्हिडिओ बघा, व्यवस्थित बघा. आता 15 दिवसांनी दुसरी सरी दिली आणि त्या 15 दिवसामध्ये तुम्ही 3 फवारण्या केल्या. त्यामधली जेमिझोन, सनरूप, इमिडा ही एक पहिली फवारणी दिली. त्याच्यानंतर तुम्ही लिओशिन, कॅब्रिओटॉप 05234 ही 4 दिवसांनी फवारणी दिली. त्याच्यानंतर तुम्ही फवारणी देतायत स्पॉट किलर 250 मिली, कोसाईड 200 ग्रॅम. त्याच्यानंतर जसं सपकेन फुटून येतं, पेरातील अंतर कमी ठेवून चांगली गर्भधारणासाठी वरद बायोटेकचं बर्ड कव्हर 500 मिली, 05234 1 किलो, बोरान 100 ग्रॅम. अशा पद्धतीने जर तुम्ही रिकटच्या प्लॉटमध्ये ओलांडे तयार झाले, हे बघा इकडं पण आहे, दाखवा ना दादा, हे बघा. आता हे काय करायचं आपल्याला, इथे याला सपकेन करून घ्यायची चौथ्या पानावर, बरोबर. बांधायचंय
नाही हा बांधणार आहे तुम्ही, 2 नाही हा 2 बांधायचे, सॉरी. इथं खालचं जे फूट आहे ती इथं हे करून घ्यायची. जसं आपल्याला हे खोड मॅच्युरिटीकडे चाललं तशी हे मॅच्युरिटी होतंय. मग हे मॅच्युरिटी झालं तर काड्या आपल्याला मिळतील. जसं इकडं तुम्ही नेलं आता त्याचा स्टँडर्ड स्टॉप करून घ्या या बाजूला हो 6 पानावर. 6 पानावर. मग अशा पद्धतीने जर शेतकरी बांधवांनो ओलांडा तयार झाल्यानंतर काडी परिपक्वता करायची आणि त्याच्यासाठी 45 दिवस द्यायचे. त्या 45 दिवसामध्ये अशा पद्धतीने जर काम केलं तर 100% तुम्ही पहिल्या वर्षी रिकटची कुठलीही व्हरायटी असो माल घेतल्याशिवाय तुम्ही राहणार नाही, याची शाश्वती डॉक्टर किसानच्या माध्यमातून मी स्वतः डॉक्टर सुनील दिंडे तुम्हाला देतोय. कारण मी ज्यावेळेस बोलतो आणि शब्द देतो एखाद्या शेतकऱ्याला, तो पूर्ण करण्याची ताकद ठेवून शब्द देतो. जर माझ्यात ताकद नसेल तर तो शब्द मी देत नाही. पुंडलिक पाटील, काय वाटतं, मी जे बोललो सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला बोललो त्या पद्धतीने कामकाज होतंय का? बरोबर, त्याचं शेड्यूलनुसारच कामकाज चालू आहे. म्हणजे तुमच्या मनात ज्या शंका आहे किंवा एखादा फोन येतो, सर असं झालं तसं झालं, पण दिलेल्या वेळापत्रकामुळे प्लॉट चांगला झाला का, एवढं मला उत्तर तुमच्याकडून पाहिजे. ते कामकाज वेळापत्रकानुसारच चालू आहे आणि त्याचं हे दिसतं पण. म्हणून तुम्ही पहिला अनुभव घेतला, हो माल होता, प्लॉट रजिस्टर नव्हता, या प्लॉटसाठी व्हिजिटला आलो, निक्रेसिस वगैरे तिथं तुम्हाला सक्षम, मोरसूद, हो शुगर स्टार वगैरे दिलं, तिथं तुम्हाला भक्कम रिझल्ट आला आणि बघायला तोही प्लॉट तुम्ही रजिस्टर केलाय. हो तर मित्रांनो, हे 2-2 प्लॉट रजिस्टर करण्याचं कारण एकच असतं की शेतकऱ्याला जेव्हा रिझल्ट येतो, आता मी काय तुम्हाला जबरदस्ती करत नाही, पण तुमच्यासाठी परत एकदा एक ओलांडा तयार होतोय, पहिल्या वर्षी माल घ्यायचा आहे, काही खरड छाटणीचे प्लॉट बाकी असतील जे ऑफिसला कॉल करतात त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी 20, 21 आणि 22 एप्रिलला 3 दिवस रिकटचा प्लॉट असू द्या, रिनोव्हेशनचा प्लॉट असू द्या, खरडचा प्लॉट असू द्या, फी असेल 6,500 रुपये. या 3 दिवसामध्ये त्याचा लाभ घेऊन जे शेतकरी राहिले ज्यांचं बुकिंग आम्ही घेत नाही त्या शेतकऱ्यांनी बुकिंग करून घ्या. हे 3 दिवस, कारण 19 तारखेला अक्षय तृतीया आहे, त्या दिवशी रविवार आहे, म्हणून हे 3 दिवस तुमच्यासाठी दिले. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत आला. खरोखर ओलांडा तयार करून कशा पद्धतीने पहिल्या वर्षी काडी तयार केली. मी परत त्यांना 2 तारखेला जरा बाहेर जायचंय, 2 जूनला, त्याच्या आधी 2-3 दिवस येऊन काडी कशी तयार करून दाखवली तो देखील व्हिडिओ पुंडलिक पाटलांबरोबर मी घेणार आहे. म्हणून आजचा व्हिडिओ ध्यानात ठेवा की 30 मे किंवा 1 जूनला त्यांच्याबरोबर काडी कशी तयार करून दिली याच प्लॉटचा व्हिडिओ मी देईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.